काय आहे 100 दिवस कार्यक्रमाच्या अंतर्गत कार्यालयीन साफसफाई करणे आणि जो अनयूज्ड मटेरियल आहे ते सर्व आपल्याला लिलाव प्रक्रिया करून विक्री करायची। मी अनयूज्ड मटेरियल कलेक्ट केलेलं आहे, पण मी हे पत्रे जे आहे आपले जे इलेक्शनचे जे गोडाऊन आहे त्याचे आपण पत्रे बदलवलेले आहेत नवीन, आणि जुने जे पत्रे पडलेले होते आपले ते आपल्याला विल्हेवाट लावायचे। काय आहे 100 दिवस कार्यक्रमाच्या अंतर्गत कार्यालयीन साफसफाई करणे आणि जो अनयूज्ड मटेरियल आहे ते सर्व आपल्याला लिलाव प्रक्रिया करून विक्री करायची आहे, बरोबर आहे। त्या ज्या अनयूज वस्तू आहेत त्या आपल्याला लिलाव करून विक्री करण्यासाठी ही प्रोसेस आपल्याला करायची आहे, परंतु माझी ती प्रोसेस अजून व्हायची आहे। मी अनयूज मटेरियल कलेक्ट केलेलं आहे, पण तहसीलच्या आवारामध्ये आपल्या तुम्ही पाहत असाल की बांधकामं सुरू आहेत सर्वीकडे आणि इकडे बागे ट्रक लागलेले आहेत। तर त्यामुळे मी हे पत्रे जे आहे आपले जे इलेक्शनचे जे गोडाऊन आहे त्याचे आपण पत्रे बदलवलेले आहेत नवीन, आणि जुने जे पत्रे पडलेले होते आपले ते आपल्याला विल्हेवाट लावायची आहे। ते विल्हेवाट लावायसाठी मला PWDचं व्हॅल्युएशन घ्यावं लागतं, त्यानंतर मग ते साधारण त्याची मग लिलाव प्रक्रिया करावं लागते, तर ती माझी अजून व्हायची आहे। त्यासोबतच माझ्याकडे काही कूलर आहेत जुने, काही कपाट आहेत, काही कॉम्प्युटर प्रिंटर्स आहेत, काही लाकडी कपाट आहेत, ह्या सर्व गोष्टी माझ्याकडे पडलेल्या आहेत। तर मी काय करते, माझ्या ह्या आवारात आता जागा नसल्यामुळे जवळपास 10 दिवसापूर्वी एक ट्रिप मी जुन्या तहसीलमध्ये माझ्या आवारात जागा आहे तिथे मी 8 ते 10 दिवसापूर्वी माझी एक ट्रिप पाठवली होती सामानांची आणि तिथे ते लावून दिलं। त्यानंतर मग आता इथे जे आणखीन काही पत्रे पडलेले होते ते सुद्धा दुसरी ट्रिप आम्ही पाठवलेली आहे। आणखी तिसरी ट्रिप उद्या सकाळी माझी इथून जाईल, पण माझ्या ह्या आवारात मला जागा नाही आहे। मी माझ्या तहसीलच्या जुन्या आवारामध्ये ते सर्व ठेवते आणि तिथे मग मी जी लिलाव प्रोसेस आहे ती पूर्ण 8 दिवसानंतर जे माझ्या याच्यानुसार मी करेल, ही याची प्रोसेस आहे। आणि ज्या पद्धतीने आपण विचारलं त्या पद्धतीने माझं मटेरियल तिथं ऑलरेडी पडलेलं आहे आणि गाड्या तिथे जात आहेत आणि ही माझी कार्यालयीन प्रोसेस आहे। त्यामुळे जे कोणी तक्रारकर्ते व्यक्ती असतील त्यांनी कार्यालय प्रमुखाला विचारायला पाहिजे की हे काय सुरू आहे मॅडम, कारण कार्यालय प्रमुख उपस्थित आहेत। कार्यालय प्रमुखाला न विचारता ठीक आहे, त्यांनी जर तक्रार केलेली असेल तर तक्रारीमध्ये चौकशी होऊ द्यायला पाहिजे, बरोबर आहे। तर त्यांनी हे न करता ते इकडे सर्व पत्रकारांना फोन लावणे आणि ही बातमी लावा, अशा पद्धतीचे मला बरेच पत्रकारांचे फोन दिवसभरात आले आणि माननीय जिल्हाधिकारी सरांना, SDO सरांना, सर्वांना फोन केले आणि त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की परस्पर विल्हेवाट लावली। तेव्हा कलेक्टर साहेब त्यांना ते पण बोलले कोणाशी तरी बोलताना की ते कार्यालय प्रमुख आणि तहसीलदारांना ते अधिकार आहेत, काही मर्यादा असतात, 10 लाखापर्यंतच्या मर्यादा त्यांना आहेत विल्हेवाट लावण्याच्या, तर ती प्रोसेस मी करते आहे। आणि त्यांनी जे आरोप केलेले आहे तर ठीक आहे, त्यांचे आरोप आहेत त्यावर चौकशी होईल, किंवा मग जे माझं मटेरियल तर माझ्या तहसीलला आहे आणि तो पण माझाच भाग आहे, माझी तहसील आहे ती, तिथे मी ठेवू शकते आणि हा एक शासनाचा प्रोग्राम आहे। आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे 100 दिवस कार्यक्रमाअंतर्गत भंगार लिलाव करणे किंवा ह्या सर्व गोष्टी मी माझी कार्यालयीन प्रोसेस करते आहे आणि त्यासाठी मला कोणाच्या परवानगीची गरज नाही, त्या कोणाच्या शासनाचा तो GR आहे त्यानुसार मी माझं काम करते आहे। आता ते कुठे ठेवावं आणि कुठे हे करावं हे मी कोणाला विचारायची गरज नाही, माझ्याच तहसीलच्या आवारात मी ठेवलेलं आहे। पण त्यांचा असा आरोप की हे संपूर्ण पत्रे जामनेर रोडच्या रस्त्याने आलेले आहेत, संपूर्ण CCTV कुठे तो त्यांना कोणत्या गाडीनं नेलं आणि कुठून गाडी टाकली हे मला माहीत नाही, पण आम्ही त्यांची गाडी सांगितलेली होती। तो नेहमीच इथलं रिपेरिंगचं काम करत असतो, त्या व्यक्तीला म्हणजे मी सांगून दिलं होतं की या कोणाची तरी गाडी सांगा आणि हे सर्व हलवा। आणि उद्या पण एक ट्रिप माझी आणखीन भंगारची जाणार आहे, काही पत्रे अजून पण पडलेले आहेत माझ्याकडे त्या साईडला, मागच्या साईडला ते पण आहेत, मग आम्ही स्वतः पाहून घेतले ते आणखी किती आहेत म्हणून, त्यासाठी पण मला एक गाडी पुन्हा आणखीन सर्व मटेरियलची जाईल। त्याचसोबत आम्ही जे रद्दी आहे आपल्याकडली पेपर्स त्याचा मात्र मी पूर्ण लिलाव केला, कारण त्याचं मला रेट मिळाला होता कलेक्टर ऑफिसमधून आणि लिलावाची प्रोसेस केलेली होती। काही पत्रकारांनी तेव्हा इथे येऊन व्हिजिट पण दिलेली होती आणि त्यांना माहिती आहे की मी ती सुद्धा लिलाव प्रोसेस केली आणि त्यातून सुद्धा आम्हाला काही पैसे त्या याच्यातून कार्यालयीन खर्चासाठी मिळालेले आहेत, त्यातून आम्ही आमच्या सुविधा आणि काही शासनाला भरणं ते पण करतो आहोत। शरद पोशाला भेट म्हणजे काय असेल? काय झालं माहिती आहे का, मला आता दुपारी जेव्हा त्या सर्व काही पत्रकारांचे मला फोन आले की मॅडम असे आरोप केले जात आहेत, तर मी त्यांना सांगितलं की ते खोटे आरोप आहेत। तो व्यक्ती जो कोणी करतो आहे तो कंप्लेनंट आहे,
आणि ते नेहमीच कंप्लेंट करत असतात, ते आज कंप्लेंट करत नाहीत. तुम्हाला कदाचित सर्वांना अवगत असेल, मागच्या वर्षी त्यांनी पत्रकार परिषद बोलावलेली होती. एक साधा विषय होता की त्या बियाणी नावाची कोणी व्यक्ती आहे इथे, त्यांच्या प्रॉपर्टीचं लिलाव करायचा होता. कलेक्टर साहेबांकडून ऑर्डर आलेली होती आणि ती सिक्युरिटायझेशनची प्रोसेस, त्याला प्रोसेस असते, त्याला काही विशिष्ट पद्धत असते. त्यासाठी आपण अधिकारी नेमतो, त्यासाठी नोटिसेस काढतो, त्यानंतर मग बँक जी आहे संबंधित ती पोलीस बंदोबस्त घेते, त्यानंतर ती प्रोसेस होते. माझ्याकडून डिले झालेलं नव्हतं, परंतु त्यांनी परस्पर पत्रकार परिषद बोलवून याचा उहापोह केला होता. त्यानंतर त्यांनी कमिशनर साहेबांकडे त्या बियाणींच्याच मॅटरमध्ये माझी तक्रार केली की यांनी चुकीचं हे दिलेलं आहे यामध्ये. तर चुकीचा जर निर्णय दिला असेल तर माझं ज्युडिशियल आहे काम, क्वासी ज्युडिशियल काम आहे. त्यामुळे जर चुकीचा निर्णय दिला असेल तर त्यांनी अपीलमध्ये जावं, ही प्रोसेस आहे, ना की कुणाकडे कंप्लेंट करावं. तसंच त्यांनी आता या वर्षभरात सुद्धा माझ्याकडे 8 ते 10 माहिती अधिकारचे अर्ज टाकलेले आहेत. हे इंटेन्शनली केलेलं दिसून येतं, पण मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. कुणीही माहिती मागू शकतं, कुणीही काही हे तक्रारी करू शकतो. परंतु मला फक्त एवढं आहे की मी यासाठी तुम्हाला आज बोलवून घेतलं तातडीनं. मग कलेक्टर साहेब सुद्धा रावेरवरून दौरा करता करता इकडे आले, तेव्हा साहेबांशी मी बोलली की साहेब असे असे वाद हे होत आहेत, तर काय करायचं. साहेब म्हणे काही करू नका मॅडम, पत्रकारांना सांगून द्या की आपली बाजू काय आहे, कारण पत्रकार असं चुकीचं छापणार नाही तुमची हे विचारल्याशिवाय. त्यामुळे मग मी म्हटलं की ठीक आहे, पण मी म्हटलं उद्या सकाळी बोलवून घेईन. परंतु माझ्या कामात जेव्हा आता तिथं मटेरियल गेल्यानंतर पुन्हा शासकीय कामात अडथळा निर्माण करतायत, तिथे परस्पर शूटिंग करणं सुरू झालं. परस्पर कोणाची परवानगी घेतली शूटिंग करताना. माझं कार्यालय आहे ते अजूनही माझ्या ताब्यात आहे, कार्यालय प्रमुख इथं हजर आहेत, तर परवानगी घ्यायला पाहिजे, विचारायला पाहिजे. आणि न विचारता शूटिंग करणं, व्हायरल करणं ही चुकीचं आहे. प्रशासनाची प्रतिमा मलिन करणं यापेक्षा यात उद्देश कुठलाच नाही आहे. आणि त्यांचं वैयक्तिक वैर आहे, वैयक्तिक वैरामधून वैयक्तिक त्यांचं काही वैमनस्य आहे, त्याचा रोष ते प्रशासनावर काढत आहेत, हे यातून दिसून येते. पण मॅडम आतापर्यंत कोणतीही बातमी लागली नाहीये की शूटिंग कोणी केली नाही त्या ठिकाणी. आणि आपण त्या ठिकाणी आपण म्हणालात की हा कोणी जो व्यक्ती आहे तो खंडणी खोर आमच्या कर्मचाऱ्यांना खंडणी मागतोय, असं आपण त्या ठिकाणी म्हटलं. आता तो जो गाडीवाला आहे तो मला आल्याबरोबर विचारलं, त्यांनी मला म्हटलं त्यांनी की मॅडम हा माणूस मला पैसे मागून राहिलेला आहे. तर मी त्याला म्हटलं बाबा तुला जर कोणी पैसे मागत असेल तर तू पोलिसात तक्रार कर, जर पैसे मागत असेल तर तू तक्रार कर म्हटलं. आपण बोललेत की कर्मचारी, तुम्हीच बोलले ना मॅडम, आता असेल ना की कर्मचारी पैसे मागताय. त्याला हे पहा, तुम्हाला एक सांगते मी, पैसे मागणे हा विषय वेगळा, मी वैयक्तिक तक्रार करू शकते कोणी जर मला पैसे मागत असेल तर, बरोबर आहे. हा विषय इथे कंप्लेंट करण्याचा नाही आहे, बरोबर आहे. फक्त एक आहे की प्रशासनाची प्रतिमा कशी मलिन होईल. माझं वैयक्तिक वैमनस्य आहे एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीसोबत, कोणी बियाणी म्हणून व्यक्ती आहे त्यांच्यासोबत त्यांचं वैर आहे, त्यांच्या जमिनीच्या मॅटर्समध्ये ते लक्ष देऊन असतात, ते तहसीलमध्ये नेहमी असतात, त्या सर्व गोष्टी ते फॉलोअप घेत असतात. पण त्यांच्या मॅटरमध्ये जर त्यांच्या बाजूने निकाल नाही लागला तर ते आमचे काहीतरी इतकं शोधण्याचा प्रयत्न करतात की प्रशासन कसं असतं ना, प्रशासन हे लोकांचं काम करण्यासाठी आहे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे, ना की कंप्लेंट्सला उत्तर देण्यासाठी, बरोबर आहे ना. त्यामुळे ते व्यक्ती वारंवार इथं येणं आणि त्यातून काय असतं ना, प्रशासनाची प्रतिमा मलिन होते हे बरोबर आहे, पण अधिकाऱ्यांची सुद्धा इमेज खराब होते. या एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी त्यांनी इतकी हे करणं मीडियाला, हे चुकीची गोष्ट आहे. त्यांनी एकच गोष्ट करायला पाहिजे होती, त्यांनी मला विचारायला पाहिजे होतं की मॅडम यात काय झालेलं आहे, की परस्पर कोणी काही विक्री केलेली आहे का किंवा काय आहे. तर मी त्यांना समजावून सांगितलं असतं की 100 दिवस कार्यक्रमाचं असं असं आहे आणि त्यात ज्याला जायचे त्याला आम्ही देऊ, विक्री करून टाकू, काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला ठेवायचं नाही आहे. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही घ्या, आम्ही कोणालाही देऊ, जो बोली लावेल त्याला आम्ही देऊ. परंतु त्यांनी मला न विचारता परस्पर तक्रार केली. तक्रार ते करू शकतात, परंतु मीडियाला चुकीच्या बातम्या ते देऊन राहिलेले आहेत आणि स्पाईंग करून राहिलेले आहेत. शूटिंग करणं, इकडून ट्रक आला तिकडून ट्रक आला, ही गरज नाही आहे. हां येस ते शूटिंग करून तिथं तक्रार करून हे करणं की बाबा आम्ही शूटिंग आता इकडे पाठवतो तिकडे पाठवतो, आणि चुकीचं आहे. हे काय होतं ना, एक प्रकारे ब्लॅकमेल केल्यासारखं वाटतंय आणि प्रशासकीय काम करताना दबाव तंत्र निर्माण करण्याचं हे एक प्रक्रिया आहे. मॅडम आता हे जे पत्र तहसीलमधून गेले काही ज्यांनी असेल का, यांच्या पत्र जे गेले जुन्या तहसीलमधून आता उचलण्यात आले का? इथलेच आहे आपल्या तहसीलमधले. त्यांचं म्हणणं की हे पत्र जामनगर फोटो आहे. नाही माझे पत्रे माझ्या तहसीलमधून गेले, त्यांच्याकडे जीपीचे फोटो पाठलाग करून जुन्या तहसीलपर्यंत आले.
त्यांना कोणत्या गाडीनं काय आणलं मला माहित नाही, पण माझी तहसीलची गाडी भरलेली होती. गाडी क्रमांक MH03 75 नंबरची गाडी, याच्यामध्ये जे पत्र होते त्या गाडीच्या मागे ते येत होतं. नाही, मी तर त्या माणसाला माझ्या इथून भरायला सांगितले होते, त्यानं माझ्या इथून भरले, त्यानंतर त्यानं पोहोचून गेले. ते माझीच तहसीलचीच पत्रे असेल ते, कारण माझेच पत्रे मी भरायला सांगितले होते. तांबडे रोडला गाडी आपल्या रोडला गाडी गेली कशी? ते त्याला विचारेल मी, गाडी- त्याला विचारेल मी, कारण कोणत्या रोडनं गाडी टाकली आणि काय टाकली हा विषय नाहीये. हा. माझे पत्रे या तहसीलमधून आम्ही उचलले आणि त्याला त्या तहसीलमध्ये बाबा पोहोचून देशील म्हणून सांगितले. त्यांनी त्या पद्धतीनं काम केलेलं आहे. हा आरोप त्यांचा आहे, आमचा नाही. त्यांचा आरोप आहे तो. हा, त्यांचा नाही, ठीक आहे, पण त्यांचा आरोप आहे, ते करू शकतात. काही आरोप करू शकतात. कार्रवाई की जाएगी फिर? क्या कार्रवाई करेंगे? वो भी सामान्य नागरिक ही है, क्या तकलीफ देना चाहते हैं इतना ही है. मैं तो चाहती हूँ कि सिर्फ प्रशासन की बता रहे हैं कि शासकीय काम में अड़थड़ा ला रहे हैं, हम्म, कोई उन पर आपकी ओर से कार्रवाई होगी? मुझे लगता है कि उन्होंने तो वो वहीमान वो क्या है पर्सनल ले रहे हैं. वो उनका पर्सनल जो भी इशू है ना, उनसे मुझे दोनों से इंटरेस्ट नहीं है, ना उनसे है और ना उनके कोई अपोजिट है उनसे है. मैं चाहती हूँ कि उन्होंने ना जो कोई सामान्य आदमी का काम अड़ा है तो वो बताना चाहिए मुझे, ना कि ऐसे ब्लैकमेल करना चाहिए. ये तो क्या है ना, कार्यालय प्रमुख को ना बताते हुए ऐसी ही बदनामी करना, हम प्रशासन की भी बदनामी हो रही है और अधिकारियों की भी हो रही है. और छोटी सी बात है, और ये शासन का जिहाद है, और कहाँ से गाड़ी निकलती है कहाँ से घूमती है ये हमारा ये नहीं है. मैंने बोला है गाड़ी यहाँ से उठाओ वहाँ डाल दो, और उसने डाल दिए, खत्म. गायब नहीं हुए हैं, मेरे हैं वहाँ सब, और सब मटेरियल अभी भी तहसील में पड़ा हुआ है जो भी है, और उसकी विल्हेवाट भी लग जाएगी. अजून एक असा आरोप आहे की जर मी जर चुकीचा नसतो तातडीची पत्रकार परिषद तहसीलदार मॅडमने घेतली नसती. हां, तर पत्रकार परिषद घेण्याचं एक हे आहे की पत्रकार परिषद घेतली नसती तर मी ते लपवल्यासारखं वाटलं असतं, बरोबर आहे. तातडीची यासाठी घेतली की त्यांनी पत्रकार परिषद सर्व पत्रकारांना फोन करून वैयक्तिक सांगितलं. आलं लक्षात. त्यांनी फक्त तक्रार केली असती माझी तर मला काही प्रॉब्लेम नाही. अशा तक्रारी भरपूर होतात आमच्या, भरपूर होतात, बरोबर आहे. आमच्या कामकाजाचा एक पार्ट आहे तो. तक्रार केली त्या ठीक आहे, काही कुणी इन्व्हेस्टिगेशन होईल काय होईल ते वेगळी गोष्ट आहे, त्यात तथ्य आलं तर पुढची प्रोसेस होईल. परंतु तक्रार केल्यानंतर मला कितीतरी पत्रकारांचे आज फोन आले की मॅडम काय मॅटर आहे, काय मॅटर आहे. तर मला असं वाटलं की इतक्या मोठ्या प्रमाणात जर सर्वांचं हे येत आहे, फोन येत आहेत, आणि मीडिया ह्या व्यक्तीचे इतकं कॉग्निशन्स घेऊन राहिलेलं आहे या गोष्टीसाठी, तर मी त्यांना उत्तर दिलं पाहिजे. त्यामुळे मी फक्त प्रशासनाची प्रतिमा मलिन व्हायला नको त्या. आणि मग कलेक्टर साहेब आमच्या इथे एका दौऱ्यावर आलेले होते गोडाऊन तपासणीच्या. त्यांनी सुद्धा म्हटलं की कोई बात नहीं मैडम, कि आप पत्रकारों को बता दीजिए कि ऐसा ऐसा है, तो क्या है गलत बता रहे हैं तो आप सही बताओ. तर ये अशामुळे मी ते पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्यामुळे काही असं त्यात नवीन नाही आहे. पण तुमच्यासमोर सांगायला मला आता योग्य वाटते की जो कोणते आरोप केले जात आहेत ते वैयक्तिक वैमनस्यातून आणि वैयक्तिक द्वेषातून केले जात आहेत, आणि अशा व्यक्तीच्या आरोपांना जास्त मीडियानी दखल घेऊ नये ही माझी विनंती आहे. कारण त्यांनी आमच्याशी विचारावं, आमच्याशी बोलावं, खरोखर काही त्यात तथ्य आहे का ते पाहावं. नाही तर काय होतं ना, एखादी चुकीची न्यूज लागली की त्यात मग चुकीचा मेसेज जातो. ठीक आहे, धन्यवाद.